नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हा धडा अभ्यासत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण उष्मादायी आणि उष्माग्राही अभिक्रिया म्हणजे काय यानंतर आपण बघितलं की या रासायनिक अभिक्रियावरती परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत। आज आपण या व्हिडिओमध्ये ऑक्सिडीकरण व क्षपन, त्याला इंग्रजीमध्ये ऑक्सिडेशन व रिडक्शन अँड रिडक्शन असं म्हणतात, तर आपण ऑक्सिडीकरण म्हणजे काय आणि क्षपन म्हणजे काय आणि त्यांच्या रासायनिक अभिक्रिया पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला असं म्हटलेलं आहे की अनेक प्रकारचे पदार्थ ऑक्सिडीकरण व क्षपन या प्रकारच्या अभिक्रिया देतात। या अभिक्रियांबद्दल आता आपण अधिक माहिती घेणार आहोत। आता आपल्याला काही 4 अभिक्रिया इथे दिलेल्या आहेत। तर पहिली अभिक्रिया बघूया, म्हणजे 20 नंबरची अभिक्रिया। यामध्ये 2Mg + O2 ही अभिक्रिया, म्हणजे Mg म्हणजे मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन यांची अभिक्रिया झाल्यानंतर आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड हा उत्पादित मिळतोय। दुसरी अभिक्रिया कार्बन आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड हा मला उत्पादित मिळतोय। मॅग्नेशियम आणि हायड्रोजन म्हणजे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड याच्यामुळे आपल्याला मॅग्नेशियम आणि हायड्रोजन हे उत्पादित 2 मिळत आहेत। आणि हे जे तिसरं आहे CH3 याच्यातून आपल्याला CH2 अशा प्रकारे आम्हाला काय मिळतात, ही अभिक्रिया इथे दिलेली आहे। तर या 4 अभिक्रियांमध्ये 20 आणि 21 नंबरच्या 2 अभिक्रिया ज्या आहेत, इथं काय झालेलं आहे की एका अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग झालेला आहे। अभिक्रियाकारकांचा काय झाला, ऑक्सिजनशी संयोग झालेला आहे, म्हणजे यांची अभिक्रिया ऑक्सिजन बरोबर झालेली आहे। आणि आपल्याला बघा मॅग्नेशियम ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड अशा प्रकारे आपल्याला हे उत्पादित मिळालेलं आहे। म्हणून ह्या 2 ऑक्सिजनशी संयोग झालेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला काय झालेलं आहे की मॅग्नेशियम डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड अशा प्रकारे मिळालेलं आहे उत्पादित। आणि 22 आणि 23 नंबरची जी अभिक्रिया आहे, यामध्ये काय झालेलं आहे, तर या अभिक्रियाकारकांमधून हायड्रोजन हा काय केलेला आहे, निघून गेलेला आहे। म्हणजे हा H2 इथं निघून गेलेला आहे आणि ह्यातला एक H आणि ह्यातला एक H हा काय झालेला आहे, H2 हा सुद्धा काय इथून निघून गेलेला आहे। म्हणजे 22 आणि 23 या अभिक्रियेमध्ये सुद्धा हायड्रोजन निघून गेलेला आहे। तर ही सर्व उदाहरणं कशाची आहेत, म्हणजे 20, 21, 22, 23 इथं पहिल्या 2 मध्ये 20 आणि 21 मध्ये ऑक्सिजनचा संयोग झालेला आहे, तर 22 आणि 23 मध्ये काय झालेलं आहे, हायड्रोजन इथून निघून गेलेला आहे। ही चारही सुद्धा उदाहरणं काय आहेत, ऑक्सिडीकरणाची उदाहरणे आहेत, लक्षात घ्या। म्हणजे ऑक्सिजनशी संयोग आला किंवा अभिक्रियाकारकांमधून हायड्रोजन निघून गेला तरी सुद्धा ही चारही उदाहरणं काय आहेत, ऑक्सिडेशनची म्हणजे ऑक्सिडीकरणाची आहेत। आता याची आपण व्याख्या कशी करणार आहोत की ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकांचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादिते मिळते, अशा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात। तर लक्षात घ्या की काय करायचे की आपल्याला इथं ही व्याख्या लक्षात ठेवायचे आणि आपण एवढं लक्षात ठेवायचे की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये बघा, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांचा ऑक्सिजनशी संयोग होतो, जसे पहिले 2 उदाहरणं बघितलं, आणि किंवा म्हटलेलं आहे किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन काय होतो, निघून जातो, हा हायड्रोजन काय होतो, निघून जाते व उत्पादिते आपल्याला मिळतात, अशा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात। लक्षात ठेवा, ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो, या दोन्हीला सुद्धा आपण काय म्हणतो, ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतो। आता काही ऑक्सिडीकरण अभिक्रिया विशिष्ट रासायनिक पदार्थाचा उपयोग घडवून आणतात। आता बघा, विशिष्ट रासायनिक पदार्थाचा उपयोग घडवून आणतात, उदाहरणार्थ म्हणजे कुठलं बघा की एथिल अल्कोहोल CH3CH2OH याला एथिल अल्कोहोल असं म्हणतात। हे जेव्हा याची जेव्हा आपण अभिक्रिया बघतोय तेव्हा आपल्याला इथं काय होतं, ऑक्सिजन इथं दाखवलेला आहे कंसात आणि आपल्याला मिळतंय काय, ॲसिटिक ॲसिड म्हणजे CH3COOH अशा प्रकारे आपल्याला काय मिळते, ॲसिटिक ॲसिड मिळते। मग हा ऑक्सिजन मिळाला कुठून, तर ऑक्सिजन कुठून आला, कारण इथं आपल्याला अभिक्रिया इथं मिळताना इथं
जे अभिक्रियाकारके आहेत यामध्ये एकच ऑक्सिजन आहे आणि इथं आपल्याला उत्पादित मिळताना इथं 2 ऑक्सिजन दिसते. मग ऑक्सिजन मिळाला कुठून, संयोग कुठून झाला, तर जेव्हा आपण इथं बघा पोटॅशियम डायक्रोमेट आणि H2SO4 या दोन्हीपैकी एक घेतो तेव्हा यातला एक ऑक्सिजन काय केला जातो, याच्याशी संयोग पावला जातो आणि आपल्याला ॲसिटिक ॲसिड अशा प्रकारे हे उत्पादित मिळते. तेच इथं सांगितलंय बघा की येथे एथिल अल्कोहोल, हे जे एथिल अल्कोहोल आहे या अभिक्रियाकारकाच्या ऑक्सिडीकरणासाठी ह्याचं ऑक्सिडीकरणासाठी जे ऑक्सिजन लागणार आहे यासाठी काय घेतलं आपण, आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट. हे जे पोटॅशियम डायक्रोमेट आहे हे पोटॅशियम डायक्रोमेट काय केलं, ऑक्सिजन याने उपलब्ध करून दिलं. याचं ऑक्सिडीकरण, एथिल अल्कोहोलचं ऑक्सिडीकरण होण्यासाठी जो ऑक्सिजन लागणार आहे हे ऑक्सिजन उपलब्ध कोणी करून दिला, तर हा पोटॅशियम K2Cr2O7 त्याला पोटॅशियम डायक्रोमेट म्हटलेला आहे. यातला जो ऑक्सिजन एक आहे तो याने उपलब्ध करून याच्यासाठी दिला, म्हणून इथं कंसात तो लिहिलेला आहे. आता याची मात्र कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही, पोटॅशियम डायक्रोमेटची अभिक्रिया इथं होत नाही. फक्त काय केलं यांनी, फक्त ऑक्सिजन यांना एक दिलेला आहे, कशासाठी, ऑक्सिडेशन अभिक्रिया होण्यासाठी. हे लक्षात घ्या. मग असे जे काही रासायनिक जे पदार्थ आहेत जे ऑक्सिजन उपलब्ध करून देतात, जसं की इथं पोटॅशियम डायक्रोमेट आहे, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आहे, मग याच रासायनिक पदार्थांना काय म्हणतात की ऑक्सिडंट असे म्हणतात. लक्षात घ्या की जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देऊन ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात त्यांना ऑक्सिडंट असे म्हणतात. बघा की जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात त्यांना काय म्हणतात, ऑक्सिडंट असे म्हणतात. आता यानंतर आपण बघूया, माहीत आहे का तुम्हाला, आपल्याला इथं जास्त एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे की नियंत्रित ऑक्सिडीकरण घडवून आणण्यासाठी विविध रासायनिक ऑक्सिडंट वापरतात. अशा प्रकारचे अनेक जे ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे ही घडवून आणण्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे रासायनिक ऑक्सिडंट वापरायला, जे दैनंदिन जीवनात किंवा जास्त करून जे जे ऑक्सिडंट वापरले जातात त्याची माहिती आता आपल्याला इथे दिलेली आहे. बघा पोटॅशियम डायक्रोमेट आहे, H2SO4 आहे, इथं KMnO4 आहे, H2SO4 आहे. म्हणजे हे आपल्याला हे काही नेहमीच्या वापरातील रासायनिक ऑक्सिडंट आहे. बघा हा एक आहे आणि हे दोन आहेत, हे नेहमीच्या वापरातले काय आहेत, रासायनिक ऑक्सिडंट आहे. हायड्रोजन पेरॉक्साईड हे सौम्य ऑक्सिडक म्हणून वापरतात. आता हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 हा सुद्धा सौम्य ऑक्सिडक म्हणून त्याचा वापर केला जातो, पण नेहमीच्या वापरात जास्त करून हे दोन वापरतात, वरती दिलेले आहेत ते, आणि सौम्य ऑक्सिडंट म्हणून हायड्रोजन पेरॉक्साईड याचा सुद्धा वापर केला जातो. ओझोन, जो आपण ओझोन वायू बघितला त्याला O3 असं संज्ञा आहे, हा सुद्धा एक रासायनिक ऑक्सिडंट आहे. हा सुद्धा काय आहे, रासायनिक ऑक्सिडंट आहे. आता रासायनिक ओझोन वायू आपण बघितला त्यामध्ये काय, ओझोन वायू म्हणजे काय असतो, O3 ही संज्ञा आहे, ओझोन हा घटक आहे आणि हा सुद्धा एक रासायनिक ऑक्सिडंट म्हणून वापरला जातो. रासायनिक ऑक्सिडकांपासून निर्माण झालेला नवजात ऑक्सिजन ऑक्सिडीकरणासाठी वापरला जातो. आणि या जे रासायनिक जे ऑक्सिडंट आहेत यांच्यापासून जो निर्माण होणारा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन कशासाठी वापरला जातो, ऑक्सिडीकरणासाठी वापरला जातो. आता ओझोनचं आपण बघितलं संज्ञा आहे O3. मग O3चं जेव्हा आपण हा काय करतो, मग एक ऑक्सिजन देतो आणि हा काय होतो, O2 राहतो. म्हणजे O3 म्हणजे तीन अणू आहेत ऑक्सिजनला, तर एक काय करतो, देऊन टाकतो आणि दोन शिल्लक राहतात. हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 मधलं काय होतात, एक ऑक्सिजन ते देऊन टाकतात, कंसात दिलं जातं, लिहिलं जातं बघा, ते देतात म्हणून ऑक्सिडीकरणामध्ये याचा उपयोग होतो म्हणून कंसात लिहिलं जातं, ऑक्सिडेशनसाठी याचा उपयोग झाला म्हणून. तर मग एक दिल्यानंतर काय राहतं, H2O म्हणजे पाणी, K2Cr2O7 प्लस 4H2SO4 ही जेव्हा आपण वापरतो, हे जेव्हा आपण ऑक्सिडंट वापरतो तेव्हा K2SO4 प्लस Cr2SO43 आणि 4H2O प्लस 3 ऑक्सिजन म्हणजे 3 ऑक्सिजन यांनी काय केलेलं आहेत, ऑक्सिडीकरणासाठी दिलेले आहेत. अशा प्रकारे याची रासायनिक अभिक्रिया आहे. 2 KMnO4 प्लस 3 H2SO4 इज इक्वल टू K2SO4 प्लस 2 MnSO4 प्लस 3 H2O प्लस 5 ऑक्सिजन, कंसात 5 ऑक्सिजन म्हणजे ह्यातला ऑक्सिजन आपल्याला काय केलेला आहे, ऑक्सिजन करण्यासाठी वापरलेला आहे. तर नवजात ऑक्सिजन ही O2 रेणू तयार होण्यापूर्वीची अवस्था आहे. जो ऑक्सिजन हा मिळतोय हा O2 रेणू तयार होण्यापूर्वीची अवस्था आहे. हे आपल्याला माहिती आहे
की ऑक्सिजन अभिक्रियाशील रूप आहे, हे नाही सॉरी, हे काय आहे, ऑक्सिजनचे अभिक्रियाशील रूप आहे. जो ऑक्सिजन नवजात तयार होतोय तो O2 रेणू तयार होण्यापूर्वीची जी अवस्था आहे तो काय आहे, हे ऑक्सिजनचे अभिक्रियाशील रूप आहे व ते कंसामध्ये म्हणजे असा ब्रॅकेटमध्ये चौकोनी ब्रॅकेटमध्ये O असे लिहून दर्शवतात. आणि तो नुसता ऑक्सिजन एकच असल्यामुळं आपल्याला तो कंसामध्ये, कारण हा ऑक्सिडीकरणासाठी वापरलेला आहे म्हणून आपल्याला तो कंसामध्ये असं लिहून दर्शवतात. हे लक्षात घ्या. जरा डोके चालवा असं विचारलेलं आहे आपल्याला. यामध्ये असं म्हटलेलं आहे, पहिला प्रश्न, की पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी कोणता ऑक्सिडंट वापरतात. आपल्याला माहिती आहे की पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीन पासून जे उत्पादित तयार केलेले आहेत ते शुद्धीकरणासाठी वापरले जातात. म्हणजे क्लोरीन हा ऑक्सिडंट वापरला जातो, लक्षात ठेवा. दुसरा आहे, पाण्याच्या टाक्या साफ करताना पोटॅशियम परमॅंगनेट का वापरतात. आता पाण्याच्या टाक्या जेव्हा साफ करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये बघा काही जंतू असू शकतात, सूक्ष्म जीव असू शकतात, किंवा आपल्याला हायड्रोजन सल्फाइड वायूचा वास कुजट असा येत असतो. तर हे आपल्याला साफ करण्यासाठी आपण पोटॅशियम परमॅंगनेट हा काय करत असतो, ऑक्सिडंट म्हणून त्या ठिकाणी आपण वापरत असतो, जेणेकरून त्या टाक्या काय होतात, निर्जंतुकीकरण आणि साफ होतात. तर बघा पोटॅशियम परमॅंगनेट या हा रासायनिक ऑक्सिडंट आहे, हे आपण आत्ताच पाहिले. आता पुढील अभिक्रिया पहा, म्हणजे याचा जेव्हा आपण वापर करतो त्याची रासायनिक अभिक्रिया कशी होते ते आता आपण बघणार आहे. की 2KMnO4 प्लस 10 FeSO4 प्लस 8 H2SO4 म्हणजे आपल्याला काय अभिक्रिया मिळते, K2SO4 प्लस 2MnSO4 प्लस 5Fe2 कंसामध्ये SO4 कंस पूर्ण 3 प्लस 8H2O ही 25 नंबरची आपल्याला अशा प्रकारची एवढी मोठी अभिक्रिया ही पोटॅशियम परमॅंगनेट हे रासायनिक ऑक्सिडंट म्हणून अशा प्रकारे ही अभिक्रिया होत असते. आता या अभिक्रियेचा जर आम्ही विचार केला तर इथं काय आहे की आम्लाच्या उपस्थितीत, आम्ल कुठला आहे आता याच्यामध्ये, तर H2SO4 हे काय आहे, आम्ल आहे. याच्या उपस्थितीत काय झालेलं आहे, ऑक्सिडीकरण केलेलं आहे. याचाच अर्थ काय आहे की FeSO4 चे म्हणजे हे जे फेरस सल्फेट आहे या फेरस सल्फेटचे रूपांतर आपल्याला येथे FeSO4 चे रूपांतर Fe2SO43 बघा इथं कशामध्ये FeSO4 चे रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, Fe2SO43 मध्ये रूपांतर झालेलं आहे. हे रूपांतर म्हणजेच काय आहे, ऑक्सिडीकरण कसे ते आता आपण पाहणार आहे की याचं रूपांतर याच्यामध्ये होता झालेलं आहे. तर ते रूपांतर म्हणजे ऑक्सिडीकरण कसं झालं ते आता आपण पाहणार आहोत. यामध्ये आपण बघूया की 2FeSO4 याचं FeSO4 चं आपण बघतोय की Fe2 कंसामध्ये SO43 याच्यामध्ये रूपांतर कसं झालं की 2FeSO4 इज इक्वल टू Fe2 कंसामध्ये SO4 कंस पूर्ण 3. आता आयनिक अभिक्रिया इथं घडलेली आहे. आता आयनिक अभिक्रिया कशी घडलेली आहे की Fe2 बघा Fe2 प्लस, आता याचं काय केलं, आयनिक बंध इथं काय झालेलं आहे आपल्याला तुटलेला दिसणार आहे कारण इथं अभिक्रिया झालेली आहे म्हणून. मग Fe हा आयन आणि SO4 हा आयन, याच्यामध्ये Fe2 प्लस आणि SO4 2 मायनस अशा प्रकारे काय होतं की 2 Fe3 प्लस अशा प्रकारे 2 प्लसचं 3 प्लस अशा प्रकारे फेरसचं फेरिकमध्ये रूपांतर झालेलं आम्हाला दिसतंय. आणि SO4 हा सल्फर ऑक्साईड अशा प्रकारे आहे तसं इथं राहिलेलं दिसतंय. की वरील रूपांतरात जो निव्वळ बदल होतो तो पुढील प्रमाणे म्हणजेच निव्वळ आयनिक अभिक्रियेचे दर्शवता येतो. आयनिक अभिक्रिया कोणती आहे, निव्वळ आयनिक अभिक्रिया, तर फेरसचं फेरिकमध्ये रूपांतर झालेलं आम्हाला दिसतंय. इथं Fe2 प्लस आहे आणि इथं Fe3 प्लस आहे, म्हणजे या फेरसचं रूपांतर आपल्याला फेरिकमध्ये झालेलं दिसतंय. म्हणजे फक्त इथं काय झालेलं आहे, आयनिक अभिक्रिया घडलेली आहे. आता ही निव्वळ आयनिक अभिक्रिया KMnO4 ने घडवून आणलेल्या ऑक्सिडीकरण दर्शवते. ही अभिक्रिया काय दर्शवते, फक्त जे आहे KMnO4 चे जे आहे हे यांनी घडवून आणलेलं ऑक्सिडीकरण दर्शवण्यासाठी ही आयनिक अभिक्रिया इथं घडलेली आहे. म्हणजे फेरस आयनांपासून फेरिक आयन बनतो तेव्हा धनप्रभार 1 ने वाढतो. आपण बघितलं की इथं 2 प्लस आहे आणि इथं 3 प्लस आहे, म्हणजे इथं धनप्रभार 1 ने वाढलेला आहे. हे होताना
फेरस आयन जो आहे तो काय करतो, हा फेरस आयन हा एक इलेक्ट्रॉन गमावतो. यावरून आपल्याला ऑक्सिडीकरण म्हणजे एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावणे अशी व्याख्या समजते. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं समजतंय की एक इलेक्ट्रॉन गमावणे म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, ऑक्सिडीकरणाची नवीन व्याख्या की ऑक्सिडीकरण म्हणजे एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावणे, ही आपल्याला नवीन व्याख्या ऑक्सिडीकरणाची आपण इथं म्हणू शकतो. आता सांगा पाहू असं म्हटलेलं आहे की रासायनिक समीकरण 6 आपण जे बघितलं, वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार करणे, ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे असे तुम्हाला वाटते. आता आपण बघितलं की तिथं आपण हायड्रोजन वायू वापरलेला होता अभिक्रियाकारकांमध्ये. हायड्रोजन वायू वापरल्यामुळं आपल्याला वनस्पती तूप मिळालेलं होतं. म्हणजेच थोडक्यात काय की अभिक्रियाकारकांचा संयोग कोणाशी झाला, तर हायड्रोजनमुळे संयोग झाला आणि आपल्याला वनस्पती तूप तयार झालं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिकारके हायड्रोजन प्राप्त करतात त्या अभिक्रियांना क्षपन अभिक्रिया असे म्हणतात. थोडक्यात काय की जे रासायनिक अभिक्रिया आहे, ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारके काय करतात, हायड्रोजन प्राप्त करतात, हायड्रोजन घेतात कशासाठी, अभिक्रिया होण्यासाठी. मग ती हायड्रोजन प्राप्त करतात आणि त्या अभिक्रियांना आपण क्षपन अभिक्रिया असे म्हणतो. आता आपल्याला एक उदाहरण खाली दिलेलंच आहे, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल. बघूया. त्याचप्रमाणे ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकातील ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते अशा अभिक्रियांना सुद्धा क्षपन असे म्हणतात. दुसरी व्याख्या असं आपण म्हणू शकतो, अभिक्रिया बघा, ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकातील ऑक्सिजन निघून जातो, बघा ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकातील ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते अशा अभिक्रियाकारकांना सुद्धा अभिक्रियांना सुद्धा आपण क्षपन असे म्हणतो. जो पदार्थ क्षपन घडवून आणतो त्या पदार्थाला क्षपनक असे म्हणतात. आता जो पदार्थ, रासायनिक पदार्थ आपण बघितलं की ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण घडवून आणत होता, त्याला आपण ऑक्सिडंट असं म्हणत होतो. अशाच प्रकारे जो रासायनिक पदार्थ असेल जो काय करतो, क्षपन घडवून आणतो, त्याला आपण क्षपनक सुद्धा असं म्हणणार आहे. तर आपण ऑक्सिडेशन जसं ऑक्सिडीकरण आहे तसं क्षपनकची सुद्धा व्याख्या अशीच केली. दोन प्रकारे होते की रासायनिक अभिक्रियाकारकांमध्ये अभिक्रियाकारके काय करतात, ऑक्सिजन प्राप्त करतात, त्यांना क्षपन असे म्हणतात. आणि ज्या अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकातील ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते त्याला सुद्धा क्षपन असे म्हणतात. आता याचा आपण बघूया ऑक्सिजन कसा निघून जातो. कॉपर ऑक्साईड प्लस H2 गॅस म्हणजे हायड्रोजन गॅस इज इक्वल टू Cu प्लस H2O. Cu म्हणजे कॉपर आणि H2O म्हणजे यातला काय झाला की हा काय आहे, क्षपन आहे. आणि या क्षपनमधला काय झाला, ऑक्सिजन निघून गेला आणि हा हायड्रोजनशी हायड्रोजनला संयोग पाहून आपल्याला इथं H2O म्हणजे पाणी तयार झालेलं दिसतंय. Cu हा कॉपर आपल्याला इथं तयार झालेलं उत्पादित मिळतंय. आता आपल्याला विचारलंय म्हणजे हे काय आहे, क्षपनक अभिक्रिया आहे. यामध्ये ऑक्सिजन काय झालेला इथून निघून गेलेला आहे. या अभिक्रियेत क्षपनक कोण आहे, तर कॉपर ऑक्साईड हे काय क्षपनक आहे. तसेच कोणत्या अभिकारकाचे क्षपन झाले, तर आपण म्हणूया की कॉपर या अभिक्रियाकारकाचे काय झालं, क्षपनक कोण आहे, आता कॉपर या अभिक्रियाकारकाचं काय झालं, क्षपन झालं. आता या अभिक्रियेत बघा, कॉपर ऑक्साईड मधील ऑक्सिजन काय झाला, ऑक्सिजनचा अणू बाहेर पडतो, अर्थात कॉपर ऑक्साईडचे काय झाले, क्षपन झाले. काय कॉपर ऑक्साईडचं काय झालं इथं, क्षपन होते. तर हायड्रोजनचे रेणू ऑक्सिजनचा रेणू काय करतो, स्वीकारतोय. आता इथे हायड्रोजन आहे, हे हायड्रोजन काय करतोय, हा ऑक्सिजनचा रेणू इथं स्वीकारतोय व पाणी तयार होते. इथं आपल्याला ही रासायनिक अभिक्रिया दिसते. म्हणून हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होते. म्हणून काय झालं, ह्या हायड्रोजनचं सुद्धा काय झालं, ऑक्सिडीकरण. तुमच्या एक लक्षात येत असेल इथं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे आपल्याला क्षपनक या दोन्ही अभिक्रिया एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. काय होते बघा, या अभिक्रियेत बघा पहिल्यांदा काय म्हटलंय की कॉपर ऑक्साईड मधील ऑक्सिजनचा अणू बाहेर पडतोय, अर्थातच कॉपर ऑक्साईडचे क्षपन होते. ऑक्सिजनचा रेणू बाहेर पडल्यामुळे इथं काय होते, कॉपर ऑक्साईडचं काय होते, क्षपन होते. तर हायड्रोजनचा रेणू हा जो आहे तो ऑक्सिजनचा अणू स्वीकारतोय आणि पाणी तयार होते
आणि हा पाणी तयार इथं झालेलं दिसतंय, म्हणून हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होते, म्हणून हे हायड्रोजनचं काय झालं, ऑक्सिडीकरण झालं. तर हायड्रोजनचा रेणू ऑक्सिजन अणू स्वीकारतो व पाणी तयार होते आणि हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होते. अशा प्रकारे ऑक्सिडीकरण व क्षपन या अभिक्रिया एकाच वेळी घडतात. आता इथं ऑक्सिजन दिल्यामुळे इथं क्षपन अभिक्रिया घडते आणि हा हायड्रोजन अणू काय करतोय, ऑक्सिजन मिळवतोय, म्हणून इथं ऑक्सिडीकरण ही सुद्धा अभिक्रिया होते. म्हणजे एकाच वेळी आपल्याला ऑक्सिडीकरण आणि क्षपन अशा दोन्ही अभिक्रिया घडताना दिसत आहेत. म्हणून आपण ऑक्सिडीकारकांमुळे क्षपनांचे ऑक्सिडीकरण होते व क्षपनांमुळे ऑक्सिडनचे क्षपन होते. या वैशिष्ट्यामुळे क्षपन अभिक्रिया व ऑक्सिजन अभिक्रिया अशा दोन पदांऐवजी रेडॉक्स अभिक्रिया अशा एकाच पदाचा वापर करतात. आता बघा, आता इथं आपल्याला दोन्ही अभिक्रिया एकाच वेळी घडताना दिसत आहेत की कशा प्रकारे, की ऑक्सिडन बघा कशा दिसतात घडतायत, की ऑक्सिडकामुळे क्षपनांचे ऑक्सिडीकरण होते, ऑक्सिडीकरणामुळे काय होते, क्षपनाचं ऑक्सिडीकरण होते आणि क्षपनांमुळे ऑक्सिडीकरणाचे क्षपन होते, क्षपनामुळे ऑक्सिडीकरणाचे क्षपन होते. म्हणजेच ह्या दोन्ही अभिक्रिया आहेत, ऑक्सिडीकरण आणि क्षपन ह्या एकाच वेळी घडतात. मग दोन्ही लिहिण्याच्या ऐवजी आपण दोन्ही पदांऐवजी फक्त रेडॉक्स अभिक्रिया अशा एकाच पदाचा इथं वापर करू शकतो. रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे इथं आपण जेव्हा असं दिलेलं असते रेडॉक्स अभिक्रिया, तेव्हा त्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण आणि रिडक्शन म्हणजे क्षपन ह्या दोन्ही अभिक्रिया त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये होत असतात. हे दर्शवण्यासाठी रेडॉक्स अभिक्रिया आपल्याला लिहावी लागते. तसंच इथं लिहिलेलं आहे बघा की रेडॉक्स अभिक्रिया, रेडॉक्स रिॲक्शन इज इक्वल टू क्षपन अधिक ऑक्सिडीकरण, त्याला रिडक्शन अधिक ऑक्सिडीकरण इथं म्हटलेलं आहे. जरा डोके चालवा, यामध्ये पहिला प्रश्न काय विचारलाय की रेडॉक्स अभिक्रियांची आणखीन काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत, त्यांच्यातील क्षपनक व ऑक्सिडंट कोणते ते ओळखा. आता आपल्याला यातलं क्षपनक आणि ऑक्सिडक कुठला आहे ते ओळखायचे आहेत. बघा, आता हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, आपल्याला सल्फर आणि पाणी तयार होते. याच्यामध्ये आपण म्हणू शकतो इथून हायड्रोजन इथून निघून गेलेला आहे आणि इथं काय झालेलं, ऑक्सिजन बरोबर काय झालेलं आहे, हायड्रोजनची अभिक्रिया, म्हणजे आम्हाला इथं म्हणायचं इथं ऑक्सिडीकरण घडलेलं आहे आणि इथं क्षपन घडलेलं आहे. यानंतर आपण MnO2 प्लस 4HCl इज इक्वल टू MnCl2 प्लस 2H2O, इथं आपल्याला ऑक्सिजन निघून जातोय, म्हणजेच आपल्याला इथं काय होतंय, ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण अभिक्रिया होते आणि इथं काय होतंय, हायड्रोजन वायू बरोबर ऑक्सिजन येतो, इथं आपल्याला काय क्षपनक ही अभिक्रिया इथं झालेली दिसते. तर बघा, ऑक्सिडीकरण म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणे, तर क्षपन म्हणजे काय, तर ऑक्सिडीकरण म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणे, तर क्षपन म्हणजे इलेक्ट्रॉन मिळवणे. अशा प्रकारे ही आपण म्हणू शकतो. तिसरा आहे Fe3 प्लस क्षपन होऊन Fe2 प्लस तयार होणे, ही क्षपन अभिक्रिया इलेक्ट्रॉन ई या संज्ञेचा वापर करून लिहा. आता आपल्याला ही जी मगाशी झालेली आहे की इलेक्ट्रॉन गमावलेला आणि कसं लिहू शकतो, तर Fe3 प्लस इज इक्वल टू इलेक्ट्रॉन, बघा इथं आता लिहायचं झालं तर आता बघा Fe3 प्लस आणि हा बाण बरोबर दाखवायचा आणि इलेक्ट्रॉन दाखवायचा, अधिक चिन्ह द्यायचं, हे इलेक्ट्रॉन जे दिसते हे आहे तसं बाणाच्या पुढे लिहायचं, अधिक चिन्ह द्यायचं आणि Fe2 प्लस, अशा प्रकारे आपण ती संज्ञा लिहू शकतो. आता अजून इथं प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे की घरातील ॲल्युमिनियमच्या भांड्याच्या पृष्ठभागावरची चकाकी काही दिवसांनी कमी होऊन ती निस्तेज होतात, असे का होते. कारण जे ॲल्युमिनियम आहे त्या ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ऑक्सिडेशन ही काय होते, अभिक्रिया होते आणि त्यामुळे हळूहळू काय होते, ती भांड्याची चकाकी नाहीशी होते आणि ते निस्तेज दिसू लागतात. बघा, आता आपल्याला इथं काही विचार करा नंतर आपल्याला माहिती दिलेली आहे की अणूवरील किंवा आयनांवरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला ऑक्सिडीकरण असे म्हणतात. ऑक्सिडीकरणाची व्याख्या दिलेली आहे. अणू असेल किंवा आयन असेल, जेव्हा तिथं धनप्रभार वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो त्याला आपण ऑक्सिडीकरण असे म्हणतो.
आणि जेव्हा धनप्रभार कमी होतो आणि ऋणप्रभार वाढतो त्याला क्षपण म्हणतो. आता हे दोन्ही काय सांगितलेलं एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला इथं डेफिनेशन म्हणजे व्याख्या केलेली आहे की काय, की अणू असेल किंवा आयन असेल कोणताही, त्या आयनावरती किंवा अणूवरती जेव्हा धनप्रभार वाढतो आणि ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला ऑक्सिडीकरण म्हणतो आपण. आणि जेव्हा इथं आता धनप्रभार वाढलेला आहे तेव्हा ऑक्सिडीकरण आहे, मग धनप्रभार जेव्हा कमी होणार आहे आणि ऋणप्रभार काय होणार आहे, वाढणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, क्षपण असे म्हणतो. तर हे बघा Fe हे रेडॉक्स रिएक्शनचा अशा प्रकारे दाखवलं जातं, अर्धा बाण या साईडला ऑक्सिडीकरणाचा आणि क्षपण या साईडला. अशा प्रकारे हे रेडॉक्स रिएक्शनचं चिन्ह बरोबरच्या चिन्हाच्या ऐवजी दाखवलं जातं. Fe ऑक्सिडीकरण क्षपण होऊन इथं आपल्याला दाखवलेला FeO फेरस ऑक्साईड आणि अशा प्रकारे याचंच ऑक्सिडीकरण आणि क्षपण होऊन Fe2O3 अशा प्रकारे हे आपल्याला रासायनिक अभिक्रिया इथं दाखवलेली आहे. माहीत आहे का तुम्हाला, असं म्हटलेलं आहे आपल्या पेशीमध्ये सुद्धा श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. पेशी ज्या आहेत आपल्या या पेशीमध्ये श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. येथे सायटोक्रोम सी आणि ऑक्सिडेज या विकरांचा रेणू इलेक्ट्रॉनचे वहन करून ही अभिक्रिया घडवून आणतो. पेशीमध्येच बघा अभिक्रिया ही रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. इथं काय होतं, सायटोक्रोम सी हा जो ऑक्सिडेज आहे हा विकरांचा रेणू इलेक्ट्रॉनचे वहन करून ही अभिक्रिया घडवून आणत असतो. अधिक माहितीसाठी आपल्याला सांगितलंय सजीवातील जीवन प्रक्रिया या माहितीचा काय करा, अभ्यास घ्या. आता पुढचं पॉईंट आपण बघणार आहे क्षरण. क्षरणला इंग्रजीमध्ये करोजन म्हटलं जातं. आता करोजन म्हणजे काय, करोजन म्हणजे आपण असं म्हणू मराठीत सांगायचं झालं तर गंज लागणे. करोजन म्हणजे काय, गंज लागणे. आता वैज्ञानिक भाषेमध्ये क्षरण असं म्हटलं जातं त्याला. गंज लागणे, गंज तुम्हाला माहितीच असेल की गंज कोणत्या वस्तूला लागतो, लाकडाला लागतो, रबरला लागतो, प्लास्टिकला लागतं का लोखंडाला लागतं. तर आपण सांगू शकतो की लोखंडालाच काय होतं, गंज लागत असतो. तर हे आपल्याला यासाठी सुद्धा एक प्रयोग करून दाखवलेला आहे. यामध्ये साहित्य घ्यायला लावलेलं आहे. 4 परीक्षा नळ्या घ्यायच्या आहेत जशा इथं दाखवल्यात. 4 छोटे लोखंडी खिळे घ्यायचे आहेत बघा, आणि रबरी बूच एक घ्यायचं आहे इत्यादी. रासायनिक आपल्याला पदार्थ लागणार आहेत की निर्जल कॅल्शियम क्लोराईड निर्जल घ्यायचे, तेल घ्यायचे, उकळलेले पाणी इत्यादी आपल्याला हे रासायनिक पदार्थ घ्यायचे. कृती सांगितली बघा, 4 परीक्षा नळ्या घेऊन एका टेस्ट ट्यूब स्टँडवर ठेवा. टेस्ट ट्यूब स्टँडवर ठेवायचे आहेत बघा. एका परीक्षा नळीत थोडे उकळलेले पाणी घेऊन त्यावर तेलाचा थर घ्या. दुसऱ्या परीक्षा नळीत थोडे मिठाचे द्रावण घ्या. तिसऱ्या परीक्षा नळीत फक्त हवाच असेल आणि चौथ्या परीक्षा नळीत थोडेसे निर्जल कॅल्शियम ऑक्साईड घ्या. आता प्रत्येक परीक्षा नळीत एक छोटासा लोखंडी खिळा टाका. चौथी जी परीक्षा नळी आहे त्यात रबरी बुचाने बंद करा आणि 4ही परीक्षा नळी काही दिवस तशाच ठेवा. आपल्याला काय सांगितलं आहे थोडक्यात सांगतो. या 4 परीक्षा नळ्या घ्यायच्या आहेत, जे परीक्षा नळीचं स्टँड आहे त्याच्यावरती त्या अडकवायचे आहेत आणि त्याच्यानंतर काय करायचं, एका परीक्षा नळीत काय घ्यायचं आहे, उकळलेले पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. दुसऱ्या परीक्षा नळीत काय घ्यायचं आहे आपल्याला इथं की मोकळीच घ्यायचे आहेत. ही बघा, यात मिठाचे द्रावण एक घ्यायचे. याच्यामध्ये मिठाच्या द्रावणामध्ये काय करायचं आहे, बरोबर घ्यायचं आहे. तिसऱ्या परीक्षा नळीत काय घ्यायचं, मोकळीच ठेवायची. आणि चौथ्या परीक्षा नळीमध्ये आपल्याला कॅल्शियम क्लोराईड घ्यायचे. आता हे घेतल्यानंतर याच्यामध्ये 4 जे खिळे आहेत छोटेसे ते सगळे टाकायचे याच्यामध्ये, 4ही टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचे. नंतर काय करायचं, जो चौथं जे आहे ज्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड घेतलेलं आहे त्याला वरती काय करायचं, परीक्षा नळीला बूच लावून ठेवायचं आहे. बाकी तशाच ठेवायचे आणि आपल्याला काही दिवस तशाच ठेवल्यानंतर आपल्याला निरीक्षण नोंदवायचे. तर काही दिवसानंतर 4ही परीक्षा नळ्यामध्ये खिळ्याचे निरीक्षण करायचे. तुम्हाला काय आढळून आले, तर कोणत्या परीक्षा नळ्यामध्ये खिळे गंजले, गंजण्यासाठी पाणी हवा या दोन्हींची आवश्यकता असते आणि क्षारांच्या सानिध्यात सुद्धा गंजण्याची क्रिया जलद होते. आता थोडक्यात सांगतो, इथं काय होते बघा की सगळ्यात जास्त जी गंजण्याची प्रक्रिया आहे ती आम्हाला या हवेमध्ये आढळली. हवेमध्ये हा जो खिळा बघितला तर हा काय झाला, एकदम गंजल्यासारखा दिसला, तांबूस कलर एकदम झालेला दिसतोय. 2 नंबरमध्ये आपण म्हणू शकतो की पाणी आणि तेल यामध्ये सुद्धा काय झालं, आम्हाला लालसर कलरचा खिळा दिसतोय, म्हणजेच गंजण्याची क्रिया याच्यापेक्षा मात्र कमी आहे.
आणि मिठाच्या द्रावणामध्ये सुद्धा आम्हाला ही क्रिया आढळली, ती सुद्धा काय झाली की गंजण्याची क्रिया इथं दिसली. मात्र जे चौथा आहे कॅल्शियम क्लोराईड, यामध्ये ही बूच लावल्यामुळे इथं पाणी सुद्धा नाही हवा सुद्धा नाही, त्याच्यामुळे हा खिळा आहे तसा राहिला, इथं कोणताही याच्यामध्ये गंज लागलेला नाही. म्हणून इथं म्हटलेलं आहे गंजण्यासाठी पाणी आणि हवा या दोन्हीची आवश्यकता असते. क्षाराच्या सानिध्यात गंजण्याची क्रिया जलद होते. म्हणजे मिठाचे द्रावण आहे, मिठाचे द्रावण म्हणजे एक क्षार आहे मीठ म्हणजे, मग इथं सुद्धा काय होते गंजण्याची प्रक्रिया जास्त प्रमाणात होते, हे इथं सांगितलेलं आहे. तुम्ही रोजच्या जीवनात रेडॉक्स अभिक्रियांचा परिणाम पाहिला आहे का? आपण रोजच्या जीवनात विचारलेलं आहे की रेडॉक्स जी अभिक्रिया होते त्याचा परिणाम पाहिला आहे का? तर जी नवीन दोन चाकी अथवा चार चाकी वाहने चकचकीत दिसतात. जेव्हा नवीन असतात दोन चाकी आपण वाहने घेतो, चार चाकी घेतो, तेव्हा दिसताना ती नवीन चकचकीत दिसतात. या उलट जुन्या वाहनांची चकाकी गेलेली असते. जुनी वाहनं आपण बघतो त्याप्रमाणे त्यांची चकाकी दिसत नाही. असं का झालं? कारण त्यांच्या धातूंच्या पृष्ठभागावर एक प्रकारचा तांबूस रंगाचा स्थायीरूप थर जमा झालेला दिसतो. कारण का होतं? कारण त्यांचे जे पृष्ठभाग आहे, ती जो पृष्ठभाग धातूचा जो आहे त्याच्यावरती एक तांबूस रंगाचा स्थायीरूप थर तयार झालेला आहे आणि या थरालाच गंज असे म्हटलेलं आहे. आणि या थरालाच काय म्हटलेलं आहे? गंज असे म्हटलेलं आहे. या गंजाचं रासायनिक सूत्र लक्षात ठेवा, Fe2O3H2O. अशा प्रकारे हे काय आहे? गंज. याचं रासायनिक काय आहे? सूत्र आहे Fe2O3H2O. बघा लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं. Fe2O3H2O हे रासायनिक सूत्र कशाचं आहे? गंज लागणे याचं आहे. लोखंडावरील गंज सरळपणे ऑक्सिजनची लोखंडाच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया होऊन तयार होत नाही. हा गंज विद्युत रासायनिक अभिक्रियेने तयार होतो. लोखंडाच्या पृष्ठभागावरील वेगवेगळे भाग धनाग्र व ऋणाग्र बनतात. आता बघा, लोखंडावरील गंज हा सरळपणे ऑक्सिजनच्या लोखंडाच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया होऊन तयार होत नाही. म्हणजे डायरेक्ट ऑक्सिजनची संबंध येऊन पृष्ठभागाशी हा डायरेक्ट गंज लागत नाही. तर हा कसा लागतो हा गंज? तर विद्युत रासायनिक अभिक्रियेने हा तयार होतो. म्हणजेच काय? लोखंडावरती धनाग्र आणि ऋणाग्र असे काय होतात? दोन पृष्ठभाग बनतात. आता म्हणजे काय होते अभिक्रिया? तर धनाग्र भागात काय होतं की ॲनोडपाशी Fe चे ऑक्सिडीकरण होऊन Fe2 आयन तयार होतात. बघा धनाग्र आपण बघतोय, या धनाग्रालाच काय म्हणतो? ॲनोड म्हणतो. आपण बघितलं ॲनोड आणि कॅथोड. ॲनोड म्हणजे धनाग्र. या धनाग्र भागात ॲनोडपाशी आता आपण बघितलं काय म्हणलेलं आहे की लोखंडाच्या पृष्ठभागावरती दोन काय होतात? दोन आपल्याला तिथं प्रभार तयार झालेले दिसतात. एक धनाग्र आहे आणि एक ऋणाग्र आहे. धनाग्र म्हणजेच आपण ॲनोड म्हणतो. या ॲनोडपाशीच काय होतात? Fe चे ऑक्सिडीकरण होऊन तिथं काय होतात? Fe2+ हे आयन तयार झालेले दिसतात. म्हणजेच काय होतात? Fe म्हणजे आयर्न सॉलिड इज इक्वल टू Fe2+. ॲक्वेसियस इथं आहे +2 इलेक्ट्रॉन. अशा प्रकारे आपल्याला काय दिसतात? इथं ऑक्सिडीकरण झालेलं दिसतंय. तर ऋणाग्र भागात O2 चे क्षपन होऊन पाणी तयार होते. O2 म्हणजे ऑक्सिजनचे काय होते? क्षपन होऊन पाणी तयार होते. म्हणजे ऑक्सिजन O2 गॅस प्लस 4H हायड्रोजन ॲक्वेसियस प्लस 4 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 2H2O लिक्विड. अशा प्रकारे आपल्याला पाणी तयार होतं. बघा धनाग्रापाशी कसं ऑक्सिडीकरण होतं आणि ऋणाग्राचे क्षपन कसं होतं, अशा प्रकारे या दोन आपल्याला अभिक्रिया इथं दिलेल्या आहेत. आणि याच्यामुळं काय होतं? आपल्याला तिथं गंज दिसतो. जेव्हा Fe2 आयन धनाग्र भागातून स्थलांतरित होतात, आता जे Fe2 आयन जे झालेले आहेत हे काय होतात? स्थलांतरित होतात. तेव्हा त्यांची पाण्याशी अभिक्रिया होते. ह्याचे काय होतं? स्थलांतर होतं आणि अभिक्रिया कोणाशी होते? पाण्याशी अभिक्रिया होते. बघा व पुढे ऑक्सिडीकरण होऊन Fe3 आयन तयार होतात. आता याची Fe2 आयन जे आहेत याची पाण्याशी अभिक्रिया होऊन तिथं तयार काय होतात? Fe3 आयन तिथं तयार होतात. Fe3 आयनांपासून अविद्राव्य तांबूस रंगाचे सजल ऑक्साईड तयार होते आणि याच Fe3 आयनापासून अविद्राव्य काय तयार होतं की सजल ऑक्साईड तयार होतं. त्यालाच गंज असे म्हणतात आणि त्यालाच काय म्हटलं आहे? गंज असे म्हणतात. ते पृष्ठभागावर जमा होते. आता जेव्हा आपण बघितलं धनाग्र आणि ऋणाग्रामध्ये ऑक्सिडीकरण आणि क्षपन ही जेव्हा अभिक्रिया होते तेव्हा आपल्याला Fe2 आयन हे जे काय होतात?
हे स्थलांतरित होतात. ऑक्सिडीकरणाकडून तयार झालेले Fe3 आयन काय होतात, स्थलांतरित होतात कोणाकडे, की पाण्याकडे. कोणाकडे तयार जातात, ते पाण्याकडे तयार जातात आणि तिथं Fe3 आयन तयार होतात. काय तयार होतात, Fe3 आयन तयार होतात. आणि हेच Fe3 आयन जेव्हा अविद्राव्य तांबूस रंगाचे सजल ऑक्साईड तयार त्यांचं होतं, म्हणजे हे जेव्हा पाण्याबरोबर ते Fe3 आयनांची अभिक्रिया होते इथं, तेव्हा आपल्याला इथं काय मिळतं, की अविद्राव्य तांबूस रंगाचे सजल ऑक्साईड, त्याला Fe2O3H2O अशा प्रकारे तयार होणारं जे उत्पादित आहे त्यालाच आपण गंज असे म्हणतो, ते पृष्ठभागावरती जमा होतं. आता वातावरणातील विविध घटकामुळे धातूचे ऑक्सिडीकरण होते व पर्यायाने त्याची झीज होते, याला क्षरण असे म्हणतात. वातावरणाच्या विविध जे घटक आहेत, या घटकांमुळे धातूचे काय होतं, ऑक्सिडीकरण होतं. आणि ऑक्सिडीकरणामुळे काय होतं, आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन देतात. ऑक्सिडीकरण म्हणजे इलेक्ट्रॉन देणे, क्षपण म्हणजे इलेक्ट्रॉन स्वीकारणे. आणि हे इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय होतं, या धातूची झीज होते आणि त्या झीजलाच आपण क्षरण झालं असं म्हणतो. लोखंड गंजते व त्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो, हे लोखंडाचे क्षरण आहे. जेव्हा लोखंड गंजतं म्हणजेच काय होतं, तांबूस रंगाचा ज्याच्यावरती थर तयार होतो, त्यालाच लोखंडाचे क्षरण असं आपण म्हणतो. क्षरण ही अत्यंत गंभीर समस्या आहे. क्षरण होणे हे काय आहे, गंभीर समस्या आहे. थोडक्यात काय होतंय, ते लोखंड झिजतंय म्हणजे गंभीर समस्या आहे. त्याचा तुम्ही अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. त्याचा आपण काय करणार आहे, अभ्यास पुढील पाठात करणार आहोत. शोध घ्या असं म्हटलेलं आहे. काळपटलेली चांदीची आणि हिरवट झालेली पितळ्याची भांडी कशी स्वच्छ करतात. आता चांदीची आणि हिरवट झालेली पितळ्याची भांडी आहे ती कशी स्वच्छ करतात, तर त्याच्यासाठी बघा विग्नर घेतलं जातं. विग्नर बरोबर आपल्याला लिंबू आणि यांच्या मिश्रणातून आपण काय करू शकतो, ही काळपटलेली चांदीची आणि हिरवट जी भांडी आहेत हे आपण काय करू शकतो, स्वच्छ करू शकतो. आता या धड्यातला शेवटचा पॉईंट आहे खवटपणा. त्याला रॅन्सिडिटी असं म्हटलेलं आहे. आता यामध्ये बघा, जेव्हा जुने शिल्लक राहिलेले खाद्यतेल आपण खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरतो, तेव्हा त्यास खवट वास येतो. आपण बघा कधी कधी जुने तेल शिल्लक राहिलेलं खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी बघा आपण काय करत होतो, घरामध्ये तळलेले काही पदार्थ तळतो आणि ते तळल्यानंतर तेल शिल्लक राहतं आणि शिल्लक राहिलेलं तेल आपण तसंच ठेवलं बरेच दिवस आणि त्याच तेलामध्ये परत दुसरा खाद्यपदार्थ तयार केला तर त्याला काय होतं, खवट असा वास आलेला आपल्याला जाणवतो. तर का होतं असं, कारण अशा तेलात अन्न शिजवले तर त्या अन्नाची चव ही बदलते आणि त्यात जर आपण अन्न शिजवलं त्याच तेलामध्ये तर त्या अन्नाची चव सुद्धा त्या तेलामुळे बिघडते. जेव्हा तेल किंवा तूप दीर्घकाळ तसेच ठेवले जाते किंवा तळलेले पदार्थ जास्त काळ तसेच ठेवले जाते, तेव्हा हवेमुळे त्यांचे ऑक्सिडीकरण होऊन त्यास खवटपणा प्राप्त होतो. आता हा खवटपणा का प्राप्त झाला, कारण तिथं सुद्धा काय झालं, ऑक्सिडीकरण ही अभिक्रिया घडली आणि त्याच्यामुळे हा खवटपणा प्राप्त झाला. म्हणजे जेव्हा आपण तेल आणि तूप हे दीर्घकाळ ठेवलं, कुठलं जे जुनं तेल आणि तूप हे दीर्घकाळ ठेवलं किंवा तळलेले पदार्थ जरी आपण दीर्घकाळ ठेवले तर हवेमुळे काय होतो, त्याचा ऑक्सिडीकरण होतं त्या पदार्थामध्ये आणि खवटपणा हा प्राप्त होतो. ज्या खाद्यपदार्थामध्ये तेल अथवा तुपांचा वापर करतात, बघा ज्या खाद्यपदार्थामध्ये तेलाचा आणि तुपाचा वापर करतात त्यात खवटपणा टाळण्यासाठी प्रतिऑक्सिडकाचा वापर करतात. मग बघा ज्या खाद्यपदार्थामध्ये आपल्याला तेल अथवा तुपाचा वापर करायचे आणि हा वापर करत असताना त्याला वास पण नाही आला, खवटपणा असं पण नाही आला पाहिजे, यासाठी आपण काय करतो, प्रतिऑक्सिडकांचा वापर करतात. त्याला अँटीऑक्सिडंट असं म्हणतात. तर याचा वापर केला जातो त्याच्यामध्ये. त्यामुळं काय होतं, हा आपण खवटपणा काय करतो, टाळतो. हवाबंद डब्यात अन्न ठेवल्याने सुद्धा अन्नाची ऑक्सिडीकरण क्रिया मंदावते आणि जर आम्ही हेच पदार्थ जर हवाबंद ठेवले तरी सुद्धा याची ऑक्सिडीकरणाची काय होते, प्रक्रिया मंदावते, म्हणजे त्याला खवटपणा वास लगेचच्या लगेच येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला जो तिसरा धडा आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हा इथंच संपलेला आहे. तुम्ही या धड्याचं वाचन करा 2 ते 3 वेळा, स्वाध्याय सोडवा, स्वाध्यायाचं वाचन करा 2 ते 3 वेळा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन आपण प्रकरण घेऊन येणार आहोत. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.